नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत आहेत ना? रोशनी पाटील ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिवस आपला. मस्त कोण कोण शाळेत गेले असेल, कोणाची मुलं आली, त्यांचा कार्यक्रम कालच होता. आणि आता मी सकाळ झाली, मस्त आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली. बघू शकता तुम्ही, आपली देवपूजा झालेली आहे मस्त छानपैकी. आणि आता घरातले पण काही काम आवरले. परी आता झोपेतून उठली आहे, तर मी पण आता घरातलं किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आणि बघू शकता तुम्ही, घरातले कामं झालेले आहे, स्वयंपाक वगैरे सगळं. मशीनला कपडे लावायचे बाकी माझे. मग तिथून आता कामावरून आल्यावर बघते काय काय राहिलं असं, ते नंतर आल्यावर मी करते. आणि आता मी सुरुवात केलेली आहे मोठी व्हिडिओ बनवायची यूट्यूबवर, किंवा बनवू आपण पण. मला अँगल वगैरे धरायची सवय नाही, कसं पकडतं येते का नाही मला नाही माहिती कितपर्यंत येत असेल, तर मला ते धरायची सवय नाही आहे व्हिडिओ वगैरे काढायची, पण मी करते आता प्रयत्न. आणि आता मी जाते कामावर. कामाला जाऊन आले का मग भेटते तुम्हाला 2-2:30 बघू शकता. आता आलेली मी दुपारी कामावरून, आणि मुलीला आणि मला पिवळी खिचडी खायची होती मुगाची डाळची. तर मी इथं डाळ तांदूळ घेतले, मस्त स्वच्छ धुवून घेतले, कुकर ठेवला, तेल टाकलं, जिरं टाकलं. मोहरी नाही आवडत आमच्या घरी, त्याच्यामुळे मोहरी अवॉइड करते मी जास्त करून. थोडंसं हिंग टाकलं, हळद टाकली आणि मस्त तांदूळ धुतले, त्याच्यात मिक्स केले. तर मिक्स केल्यानंतर त्याच्यात टाकायचं आपण थोडंसं मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं, आणि तूप टाकायचं, थोडंसं तूप घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आता पाणी घालायचं. बघू शकता पाणी घातलं. पाणी घातल्याने मग त्यानंतर थोडंसं म्हणजे गरम झालं का मग कुकर लावून घ्यायचा. कुकर लावल्यानंतर, कारण की माझ्या मुलीला आणि मला आज खिचडीच खायची होती, तिचे पप्पा नाही घरी, त्याच्यामुळे मग आमचं दोघांचं जेवण खिचडीच राहते. मग खिचडी झाली का मग आम्ही जेवायला बसू मस्त गरमागरम. आणि खिचडी ना मंडळी गरमच छान लागते, गार झाल्यावर मला एवढी काही आवडत नाही, आणि कोणाला आवडत पण नसेल. गरम गरमच चांगली लागते ही खिचडी. बघू शकता आता पाणी बिणी टाकलं गेलं आहे. आणि मी दुपारी येते ना, त्याच्यामुळं माझं जेवण म्हणजे असं पोट भरून जेवण करायचं असं वाटतं, त्याच्यानं साधं सिंपलच जेवण आवडतं मला. 2:30 वाजूनच जातं मला घरी येते. आणि आज कसं परीला पण सुट्टी होती, आणि मी जिथं कामाला जाते त्या मॅडमांना पण म्हणजे सगळ्यांना सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळं लेटच झालं. कारण की सुट्टी असली का तो दिवस माझा पूर्ण दिवस कामातच जातो आहे. बघा आता वातावरण किती छान झालेलं आहे, मस्त. आणि परीचं चालू आहे इकडं क्लेसोबत काय पण तिने ना खूप छान असं झेंडा बनवला आहे, फ्लॅग, खूप मस्त. म्हणजे जसं काही शाळेत कसं असतं आपण डेकोरेट करतो तसं बनवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेलच पुढे, किंवा कॅप्शनमध्ये मी ठेवेल. बघा आता मी रात्री बदाम घातले होते भिजत, पण आज बदामसुद्धा खाल्लेले नाही मी. स्टार्ट झालेला आहे आणि मस्त पाऊस चालू झाला आहे. आता ही रात्रीची भेंडीची भाजी पण होती, ती पण थोडी गरम करून घेते म्हटलं, मला आवडते भेंडी, त्याच्यामुळे माझ्या पुरता भरपूर झाली ती तेवढी. बघा मस्त. आणि परी म्हणत होती की मम्मा पोंगे तळ असं तसं, मग आता थांबाई म्हटलं. आता शिट्टी झाली बघा आपण कुकरची. मी मस्त हे पोंगे तळून परीला पण बघा मला पण पोंगे खूप आवडतात, पण ते जास्त तेलकट असतात, त्याच्यामुळे मी अवॉइड करते. जास्त तेल गरम होतं दाखवते मी. 5 मिनटं पण लागत नाही खिचडीला. आता शिट्ट्या झाल्या का झाली आपली खिचडी. बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे, मस्त वातावरण बघू शकता तुम्ही, किती छान होतं. श्रावण महिन्याचा पाऊस आहे पहिला. ही माझी किचनची खिडकी नाही, पण खूप छान व्ह्यू मिळतो, मस्त. पोंगा बाबा तू कच्चाच राहशील असं मला वाटतंय आता, पण नाही, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, ऐसी इसके बारे में हो गया है. आणि याला मला असंच काढावं लागेल, कारण की ते तेल तापलेलं नाही.
मग मी लोखंडाच्या कढईमध्ये तळते, पण काय झालं माझ्या मिस्टरांनी याच्यात तेल टाकून ठेवलं. आता हिला खूप घासावी लागेल मला. काय बेटा? बघा परीने, वाव. थांब बेटा, मी आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव काय बनवलं परीने. व्हेरी गुड. बघू शकता तुम्ही माझ्या परीने झेंडा बनवलेला आहे आपला भारताचा. वा, व्हेरी नाईस बच्चा. मस्त. हे बघू शकता तुम्ही फ्लॅग. झेंडा ऊंचा रहे हमारा. मस्त. माझी मुलगी याच्यासाठीच क्ले मागते. क्ले द्या, हे द्या, ते द्या. टाकते आता सगळे. बघा कशी फुल टाकते मस्त. मस्त का. वाव. यम्मी. मस्तपैकी आपली थाली रेडी आहे खिचडीची. आणि मस्त आपण टाकू त्याच्यावर आता तूप. बघू शकता आपली यम्मी यम्मी खिचडी. कोण म्हणेल फक्त खिचडी असं? एवढं जेवण असतं. यालाच तर म्हणता खरं सिंपल आणि पोट भरून जेवण आणि हेल्दी. मला कोथिंबीर खूप आवडते, परीला नाही आवडते, त्याच्यामुळे मी अशी टाकत नाही. पण मी अशी टाकते आणि असंपैकी तूप टाकलेलं आहे वरून. खिचडी गरम आहे, आपलं तूप. या मग तुम्ही पण मस्त खिचडी खायला. यम्मी. भेटू मग आपण. मी आता खाते खिचडी आणि मग भेटते तुम्हाला. बाय. रोशनी पाटील ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त असे नवीन नवीन मी तुम्हाला छान छान रेसिपी पण दाखवेल. आणि माझं डेली रुटीन जे पण असेल ते मी दाखवेल. बाय बाय.